जे आपल्याला उत्कृष्ट असे पंच लाभलेले आहेत. बॉलिंग चालू झाली आहे. बॅक टू पवेलियन. आपण परत क्रिकेटकडे वळूया आणि आत्ता जी मॅच चालू आहे अकाउंट शेकर वर्सेस HR वॉरियर्स. ही मॅच इंडिया न्यूझीलंड, इंडिया पाकिस्तान अशी काही कमी नाही आहे. जर इथे बघू शकता मगाशी जी बॉलिंग टाकली संजय जाधव यांनी, सॉरी संजय पुजारी, माय बॅड, Sanjay Pujari. This is the second semi-final. It's going to play between Account Shakers and the HR Warriors. Then after the final between the women's cricket team. कृपया स्टार्ट चालू. हां संजय पुजारी, ऋषभसाठी मस्त सुंदर असा बॉल ऋषभ यांना त्यांनी ऑफ लावून मारण्याचा प्रयत्न केला, पण संजय हे चतुर बॉलर आहे, चतुर चालाक म्हणून तुम्ही त्यांना ओळखू शकता. चतुर लोंबडी त्यांना कळतं की, आणि दोघं तुम्ही बघू शकता शिवडीमधून एकत्र खेळतात. ऋषभ आणि संजय शिवडीचे नावाजलेले बॅट्समन आणि बॉलर आहेत. उत्कृष्ट असा खोलवर टप्प्याचा बॉल संजय यांचा, जो उत्कृष्ट अशी बॉलिंग संजय यांची. बॅटिंगला आले आहेत शरद, जे 360 डिग्री म्हणून ओळखले जातात बॅटिंगला. सूर्यकुमार यादव नंतर शरद भट यांचंच नाव आहे HR मध्ये. संघासाठी तिसरा बॉल घेऊन येतील संजय पुजारी. उत्कृष्ट असा बॉल संजय यांचा. आणि ST रक्षक आपले वैभव चाळके चांगली अशी विकेट किपिंग करताना संघासाठी. डेड बॉल, थोडा रनिंगमध्ये घपला झाल्यामुळे डेड बॉल. 2 बॉल 2 धावा. शरद यांच्यासाठी तिसरा बॉल घेऊन येतील संजय. सुंदर असा बॉल यांचा. चिपी रन पळताना सुंदर अशी धावपळ ऋषभ आणि शरद यांची सुंदर असे पळतात. ऋषभ यांच्या पायाला दुखापत झाली आहे तरी ते 2 धावा पळत आहेत. त्यांचं जे गेम स्पिरिट आहे ते तुम्ही इथे बघू शकता टीमसाठी. खोलवर टप्प्याचा चेंडू आणि उत्कृष्ट अशी कॅच सिद्धू यांच्याकडून, आणि घातक बल्लेबाज शरद भट बाद होताना. बॉलिंग 4 बॉल 4 धावा संजय. आणि दुसरे येत आहे 1 डाऊन निश्चल गौतम NG. त्यांचे 2 नावं असल्यामुळे ते शरीरयष्टी पण त्यांची तशीच आहे. तुम्ही बघा निश्चल आणि गौतम.
उत्कृष्ट अशी बॉलिंग संजय यांच्याकडून, जे शिवडीचे आपले नाना त्यांच्यावर बॉलिंग करतात, बॅटिंग करतात, त्यांच्या टीममधून खेळतात नाना. आणि जे बॅटिंगला आहेत रिषभ फरदीन काझी यांच्या टीममधून शिवडी 11 मधून खेळतात. उत्कृष्ट असा झोटकालेला बॉल आणि पकडताय का अतुल यांनी उत्कृष्ट असा झेल 2 वेळा टिप करून पकडलेला बॉल अतुल गायकवाड. उत्कृष्ट अशी बॅटिंग आणि आला राम गेला राम, आया निचेल गया निचेल. आणि बॅटिंगला येत आहे HR चे सर्वेश्वर. मॅच झाली. संजय पुजारी यांनी पण तेव्हा पण मस्त बॉलिंग केली आणि आता पण मस्त बॉलिंग करत आहेत. त्यांनी मगाशी पॉवर प्लेमध्ये 2 रन दिले आणि आता 4 रन 2 विकेट. उत्कृष्ट अशी बॉलिंग संजय पुजारी यांच्याकडून. आणि ही मॅच झाल्यानंतर लहान मुलांसाठी छोटासा खेळ खेळण्यात येणार आहे, तरी तो लहान मुलांनी तिथे एकत्र जमावे, पटांगणात येण्याची कृपा करावी. बॉलर नेम प्रज्ञेश, जे संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिला असे घेऊन येतील. आणि कॉमेंट्रीवर सुशांत सातपुते, चिराग गांधी. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत संतोष नाईक, ज्यांनी मोठमोठे असे मॅचेस खेळून त्यांच्या टीमला जिंकवलेले आहेत. आपल्या या मॅचमध्ये जर तुम्ही बघू शकत अंपायर असतील, होस्ट असतील, हे चांगले खेळाडू आहेत, त्यामुळे हा खेळ चांगल्या पद्धतीने होतो. ऋषभ यांच्यासाठी प्रज्ञेश. चिपी रन घेताना बॉल गेला आहे कॅप्टन हितेश यांच्याकडून. हितेश यांचं जोरात असा थ्रो. कॅप्टन हितेश हे जे या संघाचे सूत्रधार आहेत, ते सूत्र मस्त चालवतात असं मी ऐकलेलं आहे, म्हणून हितेश संघासाठी वैयक्तिक दुसरा बॉल घेऊन येतील आणि सामना करतील विशाल पारकर. विशाल पारकर आणि प्रज्ञेश हे आधी एकाच टीममध्ये खेळायचे, त्यामुळे ते एकमेकांना चांगले ओळखतात, कोण कसा खेळतो. विशाल पारकर जे चारकोपचे बॉक्सचे मोठे प्लेयर आहेत आणि ओपनमध्ये पण त्यांचं नाव खूप चांगलं आहे. मागच्या वेळी त्यांनी 50 मारलेली HR साठी. बघू आता काय करतात. प्रज्ञेश टू विशाल पारकर. उत्कृष्ट असा ओलवलेला बॉल, बघू काय होतं. आणि उत्कृष्ट असा झेल झेपलेला आहे निलेश. व्हेरी गुड. निलेश यांनी उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे. आणि प्रज्ञेश, निलेश ने बहुत अच्छा नियोजन केलेलं आहे या APL 15चं. कन्हैया जे उत्कृष्ट असे बॅटर पण आहेत, चांगली बॅटिंग पण करतात, तर बघू आता काही करतात संघासाठी. दोन बॉल 5 रन 3 विकेट 3 गडी बाद. आणि निलेश वैभव जे चांगले विकेट कीपर आहेत आणि पूर्ण असे सूत्र हलवत आहे. जर तुम्ही बघितलं सर, मागाशी पण या टीमने एकही कॅच ड्रॉप नाही केली आणि आता ही एकही कॅच सोडलेली नाही आहे, त्यामुळे हे टीमने पकडून आहेत. मगाची जी मॅच झाली त्यात पण त्यांनी
जे आपले डॉक्टर्सची टीम होती त्यांना असंच केलं. कॅच एच विन द मॅचेस. आणि सॅन्टन फर्नांडिस कॉमेंट्रीमध्ये जॉईन झालेले आहेत. Hello, good evening everybody. Kanhaiya has played very well. A glance, took one run. Chaddu is the main batsman who can make things happen now. All the responsibility is on his shoulder. ऋषभ प्रज्ञेश यांच्यासाठी बघू काय करतात. एक वडाळ्याचा प्लेयर, एक शिवडीचा प्लेयर, हार्बरचे प्लेयर बघू संघासाठी काय करतात. Pragnesh now from the airport end. उत्कृष्ट अशा चिपी रन काढताना उत्कृष्ट अशी फिल्डिंग. आता आपले ऋषभ हे जरा कॅल्क्युलेटिव्ह खेळताना स्कोर आहे 7 रन 3 विकेट. त्यांनाही माहिती आहे आता त्यांच्या खांद्यावर पूर्ण जोर आहे, तर ते हळूहळू टीमसाठी पुढे जाताना मागे कोण बॅट्समन असेल नसेल सगळा ओझा स्वतःच्या खांद्यावर घेऊन कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे. प्रज्ञेश टू कन्हैया. उत्कृष्ट असा जोडलेला बॉल बघू काय होत आहे. अतुल यांच्याकडून ओ मिस फील्ड. कॅच सुटलेली आहे. ड्राय चांगला केलेला होता. वेल ट्राईड कॅच. मस्त असा झेल मारण्यात आलेला आहे कन्हैया यांच्याकडून. ओहो मस्त असा रन घेताना चिपी रन करताना कन्हैया. आणि कन्हैयापेक्षा ऋषभ जास्त चपळ असल्यामुळे त्यांनी 3 रन घेतलेले आहे. डोळ्याच्या नजरे घालून 3 रन घेणारे ऋषभ. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 3 runs have been added into the score. 12 रन 2 ओव्हर 12 3 विकेट. चांगली बॅटिंग करताना कन्हैया कुमार. जर तुम्ही बघितलं त्यांच्या नावातच कन्हैया आहे, ते सगळ्यांना नाचवू शकतात. एकदम नटखट आहे ते. संघासाठी तिसरं वैयक्तिक, दुसरं संजय आणि प्रज्ञेश यांच्याकडून उत्कृष्ट अशी बॉलिंग. ऋषभ हे कॅल्क्युलेटिव्ह खेळताना संघासाठी त्यांनाही माहिती आहे मागे प्लेयर असेल नसेल पण ते खेळत आहे. कन्हैया त्यांना चांगली साथ देत असताना तिसरी ओव्हर घेऊन येतील संजय. 2 ओव्हर 12 बॉल टू बॉल स्कोर चाललेला आहे. 3 विकेट. आणि Sanjeev Pujari is a very good bowler. His line and length is very good. He gives very few runs. कृपया सॅन्टन सर यांना ग्लुकॉन डी द्यावी, यांचा आवाज बसलेला आहे. आताच पेली. माझ्या राईट हँडमध्ये मनोज उत्तुडकर ज्यांनी उत्कृष्ट अशी फिल्डिंग. गुड बॉल. चांगला असा उठवलेला बॉल बघू काय होतं. आणि वेल कॅच अतुल गायकवाड यांच्याकडून. गायकवाड has taken a very well catch. या टीमने एकही झेल सोडले. आत्तापर्यंत 2 लेफ्ट हँड बॅट्समन तुषार पवार यांचं आगमन, जे चांगले बॉलर आहेत, चांगले बॅट्समन पण आहेत, जे वर्लीतून खेळतात. त्यांचं चांगलं असं नाव आहे तुषार पवार. बघू संघासाठी काय करतात. आमदार चषकमध्ये यांनी मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज म्हणून एक मर्सिडीज जिंकलेली आहे तुषार पवार.
एक बॉल. दुसरा बॉल घेऊन येतील संजय पुजारी. 12 रन 4 विकेट. दुसरा बॉल घेऊन येतील संजय पुजारी. बघू तुषार पवार बॅटर. पवार नाव फेसेस पुजारी. उत्कृष्ट असा मारलेला खोलवट टप्प्याचा बॉल. सिद्धू चांगली अशी बॉलिंग करताना. सिद्धू आणि तुषार हे एकत्र खेळून मोठे झालेले आहेत. बालपणीचे मित्र आहेत. त्यांना माहिती आहे कोण कोणाला डॉजिंग द बॉल खेळत आहे. आणि परत येतील रिषभ. हरदीन फरदीन बरोबर खेळतात असे रिषभ उर्फ जड्डू. त्यांना डॅडी म्हणून पण ओळखलं जातं शिवडीमध्ये. बघू संघासाठी काय करतील. त्यांच्या खांद्यावर पूर्ण जोर आहेत. उत्कृष्ट असा डोलावलेला चेंडू. बोलल्याप्रमाणे जड्डू यांनी पोहोचवलेला आहे हा बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. हा आला हॉस्पिकेर इंटेन्झा. 4 चौकार. बघू शकतात जी मातीबरोबर खेळतात. मातीतला प्लेयर आहे म्हणून तो चांगला असा खेळतो. सतरा धावा. 4 विकेट 17 धावा. 3 बॉल. चौथा बॉल घेऊन येतील संजय पुजारी संघासाठी. फिल्डिंग लावताना प्रज्ञेश. बघू या बॉलवर जड्डू काय करतात. Now Sanjay Pujari from the airport end bowling to Jaddu. खोलवर टप्प्याचा चेंडू. उत्कृष्ट असा यॉर्कर संजय पुजारी यांनी टाकला आहे. ब्रह्मास्त्र यांच्याकडे आहे आणि आपल्या एक्सपिरियन्सचा यूज करताना आकाश शेखर यांनी एप्रिल मध्ये 5 कप जिंकलेले आहेत आणि HR कडे 1 कप आणि 1 रनरअप आहे. आता बघू कोण कुठे ही मॅच घेऊन जात आहे. संजय पुजारी तो तुषार. ओ आणि उत्कृष्ट अशी कॅच यांच्याकडून. प्रज्ञेश Noah, 5 wicket, last ball to go. Batsman name who's come? सिद्धेश घाग. सिद्धेश घाग हे उत्कृष्ट असे बॅटर आहेत. तुम्ही त्यांची हाईट बघूला 6 फूट 10 इंच अशी त्यांची हाईट आहे. हे असे लांब लांब असे बॉल मारतात. यांच्या हे जेव्हा क्रिकेट खेळतात तो बॉल आपल्याला एकदम छोटा असा दिसतो. After the completion of this inning, the final of the cricket women's team, the final between the women's cricket team going to be placed. Both the captain requested to come near the toss venue. After completion of this inning, the toss for the final of women's cricket team. सुंदर असा शॉट सिद्धेश यांच्याकडून आणि कॅप्टन ज्योती अँड धनश्री. 2 धावा कंप्लीट करताना जड्डू यांना थोडा पायामध्ये त्रास असला तरी ते 2 रन संघासाठी घेतात. संघासाठी 100% देताना जड्डू उर्फ रिषभ आणि सिद्धेश यांनी चांगला असा बॉल मारला. 20 धावा 3 ओव्हर 20 धावा 5 विकेट. कृपया ऋषभ यांच्यासाठी पाण्याची सेवा करावी कारण त्यांनी खूप असे 2 रन पळून संघांना 20 रन पर्यंत आणलेला आहे. 2 ओव्हर बाकी आहे. 2 ओव्हर मध्ये आता किती धावा होतात हे बघण्यासारखं आहे.
धनश्री कॅप सिलेक्ट करताना याच्यानंतर होणारी महिला वुमेन्स प्रीमियर लीगची मॅच वुमेन्स APL. कृष्णा दळवी कृपया चिराग गांधी यांच्याशी संपर्क साधावा. कृष्णा दळवी. टॉस का बॉस. अच्छा ठीक है. धन्यवाद. कृपया बॉलिंग मार्गावर आला आहे कल्पित. स्कोरर कल्पित. बॉलर कल्पित. बॅट्समन रिषभ. कल्पित यांची मगाची ओव्हर तुम्ही बघू शकता आणि हॅट्रिक घेतली होती. आता बघू संघासाठी काय करतात. त्यांना फेस करतील रिषभ. Final of the women's cricket team going to be taken place after completion of these semi-finals. Both the captains Dhanashree and the Jyoti requested to come on the toss venue, and we request Mr. Saket to do the honor. Dhanashree going to take the call. Yeah, please. Silver. उत्कृष्ट असा बॉल मारलाय. कॅच साठी कॉल आहे. सिद्धू संजय धाव करताना पण बॉल सुटलेला आहे त्यांच्याकडून. पहिली कॅच सोडली आहे या टीमने आतापर्यंत. संजय यांना ही कॅच जज झाली नाही आहे. कृपया संजय तुमच्या समोर जो प्लेयर आहे त्याला बोल खाली बसावे. संजय तुमच्या बरोबर प्लेयर आहे प्रथमेश शिंदे. To win this final. Only hard work, practice and teamwork. That's it. Thank you very much. And the Dhanashree, I think you are the winner of the last APL and a good performer team. What do you think? How you can beat the opposite team? By team unity. Whatever we have decided as per the strategy, we will try to execute it on the ground and may the best team win. Thank you very much. Best of luck to both the team. Please come closer. उत्कृष्ट असा डोलावलेला बॉल आणि बघू सिद्धू आणि हा गेलाय क्रॅकिंग 6. कृपया बॉल देण्याची कृपा करावी. कमिटी बॉल देण्याची कृपा करावी. जुना पण बॅट देऊ शकत नाही कारण ते बॅटिंग चालू आहे. कृपया त्यांच्याकडून त्यांची तलवार तुम्ही घेऊ शकत नाही. प्रज्ञेश हे टीम सेट करताना आणि कल्पित यांचा उत्कृष्ट असा बॉल. याच्या पुढे बघू काय होतंय. उत्कृष्ट असा समोर झेलवलेला बॉल आणि हा चाललाय षटकार. परत एकदा 6. मी बोलल्याप्रमाणे ऋषभ हा स्वतःच्या खांद्यावर जोर घेणार आणि त्यांनी तेच केलेलं आहे. 36 धावा. उत्कृष्ट असं नियोजन झालेलं आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही. परत एकदा डोलावताना आणि हा बॉल आणि माणसांची धावपळ करताना बघू कोण जिंकतंय. आणि मस्त अशी सुंदर अशी फिल्डिंग बघू. सिद्धेश हे 3 रन घेण्यात. 3 रन 22 से 3 रन. 22 वर 3 धावा. 5 बॉल 39 39 धावा. उत्कृष्ट अशी बॅटिंग करताना आणि बॉलिंग करताना बघू सिद्धेश हे काय करतात संघासाठी. आणि बॉलिंगला आहेत कल्पित यांचा थोडा चुकल्यासारखा वाटतोय मला. कल्पित
ओ कमबॅक चांगला असा कमबॅक कल्पित यांचा. आणि प्रज्ञेश नेहमीप्रमाणे जे आपले डावपेच दाखवताना पंचांना उत्कृष्ट अशी बॉलिंग कल्पित यांच्याकडून. 39 रन्स 39 4 ओव्हर 39 4 ओव्हर 39 धावा. आणि थोडासा कल जिथे HR कडे झुकलेला आहे. मी बोलल्याप्रमाणे रिषभ हे स्वतःच्या खांद्यावर सगळं भारदुरमार करताना आणि त्यांना फिजिओची गरज आहे. फिजिओसाठी खास आपण फिजिओ मागवले आहेत. शरद भट सिद्धेश 1 ओव्हर खेळून लगेच दमले असं वाटत आहे. ते खूप दमले दम्या. कृपया सिद्धेश यांनी 2-2 रन पळू नये. तुम्हाला जमत नाहीये. तुमच्यासाठी रनर पाठवू का? बॅक टू मॅच. 4 ओव्हर 39 5 गडी बाद. बघू आता लास्ट ओव्हर संघासाठी घेऊन येतील अतुल गायकवाड आणि मारा करतील रिषभ. बघू रिषभ काय करतात. मागाशी बॅटिंग केल्याप्रमाणे हे रिषभ जर या संघाला 50-55 पर्यंत घेऊन गेले तर अकाउंट शेकरला थोडीशी दिक्कत होऊ शकते इथे रन चेस करताना. कारण HRचे बॉलर हे घातक बॉलर आहेत आत्तापर्यंत जर आपण बघितलं. अतुल वैयक्तिक पहिला संघासाठी 5वं. अतुल आणि कल्पित यांनी गचाळ असं क्षेत्ररक्षण. मायामध्ये मगाशी मी बोलल्याप्रमाणे या टीमने काहीतरी स्लिपी असं लागल्यामुळे बॉल हातात बसत नाहीये. परत एकदा नाही परत एकदा हा षटकार छत्रपती शिवाजी महाराज रिषभ यांनी मारलाय 6 धावा. हा येतोय 34 वर खेळत आहे रिषभ आणि सिद्धेश खेळत आहे 2. उत्कृष्ट असा स्ट्राईक रेट रिषभ आणि सिद्धेश यांचा. बघू काय करतात रुपेश. उत्कृष्ट असा बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू. आता 2 रन पळायचा आहे. 2 रन होतात का? 2 रन झालेले आहे. ऋषभ यांनी टीमसाठी पूर्ण झोकून दिलेला आहे. 200% देताना HR वॉरियरसाठी जे टीमचे बॅकबोन आहेत असं म्हटलं तरी काय कमी नाही आहे. 1 रन शॉट 1 शॉट 50 रन संघासाठी झालेले आहे. अर्धा डझन 50 हाफ सेंचुरी. आणि डान्सिंग अंपायर आमच्या कॉमेंट्रीवर हसताना उत्कृष्ट असा बॉल. आणि आत्महत्या सिद्धेश यांची क्रिकेट मधली आत्महत्या. शहीदों का नाम लिखा जाएगा बोर्ड पे. सिद्धेश घाग शहीदों को सलाम.
सिद्धेश यांनी संघासाठी उत्कृष्ट अशी बॅटिंग केली. नॉन स्ट्राईक शैलेंद्र. उचवलेला बॉल बघू कॅच होते काय. वैभव वड्या कॅच पकडतात का आणि उत्कृष्ट अशी कॅच वैभव चाळगे यांच्याकडून. नेहमीप्रमाणे जे We play for the 5 overs. The women's final is going to be played for the 5 overs. Maximum 5 bowlers can bowl in individual and maximum 2 overs per bowler. The next batsman, the captain of HR Warriors, Mr. Sanchit Murkar. 50 रन. लास्ट बॉल टू गो. लास्ट बॉल फेस करतील कॅप्टन संचित मुरकर. बघू हे संघासाठी काय करतात. लास्ट बॉल जर एक बॉल षटकार आला 56-57 रन धावा येतील. संचित यांच्याकडे सगळा दारोमदार. बरोबर. आणि अतुल गायकवाड एजी ओजी लोजी सुनोजी. लास्ट बॉल त्यांना वाटलं टेस्टचा 4था दिवस आहे. त्यांनी चिपी रन काढायचा प्रयत्न केला. नॉट आउट. नॉट आउट. उत्कृष्ट असे 2 रन. एक शॉट परत एकदा एक शॉट रन. 51 रन. 5 ओव्हर नंतर 51 रन. 52 टू विन. 52ची बस पकडून तुम्हाला धारावी आगारला जायचं आहे. The women's final. कृपया लहान मुलांनी गेम झोन मध्ये यावे. 52 टार्गेट. हितेश कॅप्टन. आमचं तुमच्याकडे लक्ष आहे बारीकीने. तुम्हाला आम्ही सोडून कुठेही जाणार नाही. हितेश. And the crease hunters. The toss won by Super 6 girls and elected to bat first. Immediately completion of the semi-final. The final of the women's cricket team is going to be played between Super 6 girls and the crease hunters. आत्ताच आलेल्या माहितीनुसार वुमेन्सच्या फायनल मॅचला विक्रम वेताळ यांचे छोटे भाऊ वेताळ सर हे डान्सिंग अंपायरिंग करतील आणि लास्ट फायनल मॅचला पण विक्रम वेताळ त्यांचे छोटे भाऊ गोटे अंपायर यांचे छोटे भाऊ वेताळ. सॉरी माफी असावी. पुण्याचे मायकल MJ. पुण्याचे MJ PMJ.
वर वैभव चाळके, नॉन स्ट्रायकर प्रज्ञेश, बॉलिंग मागवर तुषार पवार. स्कोरर स्टार्ट. मॅच स्टार्ट. तुषार पवार संघासाठी पहिलं वैयक्तिक पहिलं घेऊन येतील. पहिली ओव्हर तुषार पवार फेस करतील वैभव चाळके. हे दोघं IPSLचे नावाजलेले प्लेयर. त्यांचं सिलेक्शन करताना राहुल चक्रपाणी. कृपया वाघ आलेला आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू तुषार यांचा वैभव यांच्यासाठी. वैभवला तो बॉल जमला नाही. 1 बॉल 0 रन. तुषार सामना करतील वैभव. परत एकदा उत्कृष्ट असा बॉल. 2 बॉल 0. चांगली अशी बॉलिंग तुषार यांची. चांगली बॉलिंग करताना तुषार. वैभव यांना खेळायचं आहे नीट. उत्कृष्ट असा झेलवलेला बॉल निचेल यांच्याकडून. बघू काय होतं. डोक्याच्या वरून जातो का. उत्कृष्ट अशी फिल्डिंग निचेल यांची. 3 बॉल 2 रन. उत्कृष्ट असा मारलेला बॉल. 3 बॉल 2 रन. चांगला खेळताना वैभव चाळके. चौथा बॉल घेऊन येतील तुषार पवार वैभव यांच्यासाठी. अलॉंग द कार्पेट मारलेला बॉल. बघू काय होतंय. उत्कृष्ट अशी फिल्डिंग कन्हैया कुमार यांच्याकडून. चार बॉल 3. प्रज्ञेश. उत्कृष्ट असा बॉल मारलाय. बघू निचेल काय करतात. आणि मिस जज यांच्याकडून बॉल त्यांनी स्वतःकडे ठेवल्यामुळे. आणि उत्कृष्ट अशी 2 धाव कंप्लीट करताना वैभव आणि प्रज्ञेश चांगली धाव करत आहे संघासाठी. 6 धावा. सॉरी 5 धावा. 5 धावा. 5 बॉल 5. ऋषभ लेगला फिल्डिंगला येताना टीमचं सगळं कारभार खांद्यावर घेताना. बघू टीमसाठी काय करतात. प्रज्ञेश सामना करतील तुषार पवार. तुशी. उत्कृष्ट असा रिव्हर्स प्रज्ञेश यांचा. आणि हा बॉल चाललाय सीमा रेषा पार. आज मंडळ आपले आभारी आहेत. DJ क्रिटिक जे मराठी वाचलंच पाहिजे यांचे राईट हँड. बॉलर संचित मुरकर. टीमचे कप्तान कर्णधार. बघू संघासाठी काय करतात. बॅटिंगला वैभव चाळके. त्यांचा रन रेट बरोबर चाललेला आहे. ते कॅल्क्युलेटिव्ह खेळत आहे प्रज्ञेश. आणि हे 1 ओव्हर 9 रन. 1 ओव्हर 10चा त्यांना रन रेट पाहिजे. बघू ते काय करतात. लॉंग ऑन लॉंग ऑफ मिड विकेट.
अशी फिल्डिंग लावलेली आहे. वैयक्तिक दुसरं संघासाठी पहिलं घेऊन येतील संचित मोरकर. फेस करतील वैभव चाळके, वैभव वाड्या. ओ वैभव यांना हा बॉल समजला नाहीये. खोलवर टप्प्याचा स्लोअर वन असल्यामुळे त्यांना तो मिस जस्ट झालेला आहे. आणि उत्कृष्ट अशी यष्टीरक्षक शरद भट यांच्याकडून संचित मोरकर. परत एकदा मिस असा बॉल विकेटी करून आणि हा बॉल चालला आहे. पळतोय कोण विजेता होत आहेत आणि बॉल अडवलेला आहे. लेग बाय 2 धावा. कॉमेंट्रीमध्ये स्वागत आहे ताई साहेब यांचं. दोन बॉल 11 रन. परत एकदा उत्कृष्ट असा बॉल संचित यांचा. संचित यांची बॉलिंग तुम्ही बघाल तर स्लोअर वन आहे, ते लेग कट टाकतात. तेच वैभव चाळके यांना त्यांचा वीक पॉईंट आहे असं आम्हाला वाटतंय, त्यामुळे त्यांना ते बॉल खेळायला जमत नाहीये. उलावलेला बॉल बघू काय होतंय. आणि नो मॅन्स लँडमध्ये बॉल पडलेला आहे. वैभव चाळके दमलेले आहेत, त्यांना रन पळताना आहेत. त्यांनी स्ट्राईक दिली आहे प्रज्ञेश यांच्याकडे. चार बॉल 12 रन. बघू या बॉलवर प्रज्ञेश काय करतात. वडाळ्याचे पॅकर प्रज्ञेश शिंदे आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आहे आमचे रवि शास्त्री चिराग गांधी. अभी हिंदी में कमेंट्री चालू रखेंगे क्योंकि भारतवर्ष से सभी क्रिकेट प्रेमी ये क्रिकेट का लाइव देख रहे हैं. उत्कृष्ट असा गुड शॉट, ग्राउंड स्वीप पाने की कोशिश 1 रन आसानी के साथ और रन संख्या में बढ़ोतरी 13 विदाउट एनी लॉस 13. The target is 51. Target is 52. बॉल वैभव यांच्याकडून आणि हा गेलाय षटकार. हा मारलाय बँडी. उत्कृष्ट असा षटकार मारलेला आहे वैभव यांनी. जीएसटी रिटर्न फाईल आपण कसं करतो तसं त्यांनी जीएसटी रिटर्न करत 6 धावा मारलेल्या आहेत. Score increased to 19. The target is 52. After the completion of 2 overs without any loss, accounts checkers 18 बॉल 23 धावांची गरज आहे आणि हे दोन्ही बॅट्समन आहे कॅल्क्युलेटिव्ह. बॉल 33. 33 runs required in 18 balls. Both the team players requested to fast the game since we're having another 2 men, women's final and the men's final. The third bowler is Nishchal Gautam. वैभव यांनी बॅटिंगमध्ये स्प्रिंग लावल्यासारखे असे वाटत आहे. ते धावावर धावा मारत आहे. वैभव चाळके टीमसाठी उत्कृष्ट अशी बॅटिंग करताना. जर हे असेच खेळत राहिले तर त्यांचं इंडिया टीममध्ये पण सिलेक्शन होऊ शकतं. संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिला NG आणि सामना करतील प्रज्ञेश. The Nishchal Gautam is the bowler.
आणि बघू काय होत आहे. निश्चल टू प्रज्ञेश. टॅप केलेला बॉल डोक्याच्या वरून जातो का. उत्कृष्ट असे फिल्डिंग संचित यांची. संचित हे शिवाजी पार्कचे उत्कृष्ट असे फिल्डर आहेत जे सकाळी मॉर्निंग क्रिकेट क्लबचे मेंबर आहेत. मस्त असा गॅपमध्ये मारलेला चिकी वैभव यांचा. उत्कृष्ट अशी बॉलिंग निश्चल यांची, जी त्यांची लाईन आणि लेंथ तुम्ही बघू शकता. बॉल टू बॉल एकदम गुड लेंथवर बॉल करताना. निश्चल टू प्रज्ञेश. 21 धावा, 2 बॉल 21. आणि भागोजी यांच्याकडे बॉल आणि उत्कृष्ट असं भागोजी यांना ऋषभ कान मंत्र देताना ते थोडे प्रेशरमध्ये दिसत आहे. भागोजी आरामात. 23 धावा. तीन बॉल 23. NG टू प्रज्ञेश. गुड शॉट. ओ उत्कृष्ट असा झेल झेपलेला आहे संचित मुरकर करून. तुम्ही जर बघू शकता हा झेल तुम्ही जर रिपीट करून बघितला तरी तुम्हाला कळेल. आता बघू लेफ्ट हँड बॅट्समन. आणि मामा यांचं मंडळ आभारी आहे. त्यांनी समालोचन करणाऱ्यांना चहा पाण्याची व्यवस्था केली आहे. 4 बॉल 23 एक गडी बाद. 4 बॉल 23 एक गडी बाद. निश्चल यांचा सामना करतील कल्पित. संघासाठी काय करतात कल्पित बघू. कॅल्क्युलेटर खेळतात की मारून खेळतात. नेहरूचे पॅकर्स म्हणून ओळखले जातात कल्पित. ओ मिस. कल्पित यांच्याकडून मिस हा बॉल. तेवीस. 5 बॉल 23. ओ यू मिस. आय डेफिनेटली हिट. उत्कृष्ट असा गडी बाद केलेला आहे कल्पित. कल्पित यांनी संघासाठी काही न करता बाद झालेले आहेत. अकाउंट शेखर यांचे सेकंड गडी बाद. दोन
सन्मय 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 बारा बॉल 29 धावाची गरज. आता यांना थोडा फास्ट खेळायला लागेल. वैभव चाळके यांच्या खांद्यावर सगळा जोर आहे. आता ते कसे खेळतात ते बघितलं पाहिजे. ऋषभ बॉलिंगला ऋषभ ज्यांनी मागाची बॅटिंग उत्कृष्ट अशी केली. जी इंडिया पाकिस्तान मॅच झाली होती 8 बॉल 28 तशीच मॅच इथे बघायला तुम्हाला मिळेल. 12 बॉल ओ सिद्धेश यांची उत्कृष्ट अशी डाय, पण त्यांनी जमिनीला लोटांगण घातलंय पण ते काय झालेलं नाहीये. बॉल पडलेला आहे, गेलेला आहे. सिद्धेश पडला आणि 2 धावा 25 धावा. 1 बॉल 25. उत्कृष्ट अशी फिल्डिंग सिद्धेश घाग यांची. त्यांना HR चा मोहम्मद केफ म्हणून ओळखला जातो. अकरा बॉल 27 धावा पाहिजे. उत्कृष्ट असा शॉट आणि हा जातोय चौकार. वैभव यांच्या बॅट मधून आलेला आहे हा चौकार. दहा बॉल 23. वैभव बघू आता संघासाठी काय करतात. 10 बॉल 23 गरज. जर या 2 बॉलमध्ये जर त्यांनी काही वेगळं केलं, 1 4 1 षटकार आला तर ते आपल्या टीमला कमबॅक करू शकतात. अकाउंट शेकर आत्तापर्यंत उत्कृष्ट अशी या टीमची बॉलिंग होती. अवांतर धाव. वाईड बॉल 10 बॉल 22 पाहिजे. ऋषभ यांनी पंचांशी वाद घालू नये. पंचांचा निर्णय अंतिम राहील. आत्तापर्यंत जे आपले जे सामने झाले त्यात पंचांनी चांगले निर्णय दिलेले आहेत. तरी मकवाना सर आणि घोंगे सर यांचा आभार व्यक्त करतो आम्ही. ऋषभ टू वैभव. बघू काय होते. बॉल गुड बॉल आणि वैभव यांना मिस झालेला बॉल. हा जर बॉल लागला असता तर षटकार झाला असता, पण तो नाही गेलाय. 9 बॉल जर तर करून काही नाही होत. आपल्याला इथे स्वतःचे 100% दिले पाहिजे. 9 बॉल 22 धावांची गरज. 9 बॉल 22. भागोजी यांना पळून पळून दमवण्यात आलेला आहे. वैभव खोलवर टप्प्याचा बॉल आणि हा उत्कृष्ट असा डोलावलेला आहे. बघू काय करतात. आणि सन्मय बाद. मिस कॉल जो वैभव यांनी दिलेला होता, मिस कॉल त्यांनी उचलला नाही, त्यामुळे ते बाद झाले आहेत. आणि आमचे
सर सांगत आहे मिस फील्डवर कधी धावू नये. मिस फील्डवर पडल्यामुळे ही आत्महत्या झालेली आहेत. आणि आता कॅप्टन पाणी घेऊन येत आहे. ते बॅटिंगला नाही येत आहे. बॅटिंगला येत आहे संजय पुजारी, शिवडीचे नावाजलेले प्लेयर संजय पुजारी. अकाउंट शेकर काय करतात बघू. अकाउंट शेकर आणि साऊथ आफ्रिका ह्या समान टीम आहेत जर तुम्ही बघितलं. किती 20 रनची आहे ना. 20 रन 21 पाहिजे. 8 बॉल 21 धावांची गरज. या 2 बॉलमध्ये पुढे पूर्ण निर्णय होईल. वैभव हे टीमसाठी विराट कोहली असे बनतात का आता आपल्याला बघायचं आहे. 8 बॉल 21. लेफ्ट आर्म राउंड द गेट गेंदबाजी और ये ऊपर का भारी किनारा लगा और ये आउट. और इसी के साथ कीपर शरत चेकर्स को the accounts checker side, the main important wicket has been fall down in the name of Vaibhav Chalke. The new batsman is Mr. Siddesh. 22 required in 7 ball. Correct question? Yes. 22 in 7. 7 balls and 22 requires to win. The bowler is Rishabh. On strike, Siddesh. आखिरी गेंद लेके आ रहे ऋषभ एयरपोर्ट के एंड से. राइट लेफ्ट आर्म राउंड द गेट गेंदबाजी कर रहे हैं. न्यू बैटर हल्के कदमों से रन अप. लेफ्ट आर्म राउंड द गेट. अच्छी गेंद ब्लॉक होल में थी. उतने ही अच्छी तरह खेल दिया कारपेट से मिड ऑफ के तरफ. 1 रन भाग के पूरा और आसानी से दूसरा रन भी ले लिया. और 3 ओवर की समाप्ति पर रन संख्या अभी 4 ओवर की समाप्ति पर रन संख्या है. स्कोर कितनी रन है? 33 रन 4 ओवर की समाप्ति पर. विकेट 4 विकेटों पे 5 विकेट के नुकसान पे 23 रन 4 विकेट के नुकसान पर 4 ओवर की समाप्ति में 1 ओवर में 20 रन की जरूरत है. 19 runs to win in 1 over. 5 wickets in hand. On strikes, Sanjay Pujari. On bowling front, Tushar Pawar. 19 runs required in 6 ball. With 5 wickets in hand, accounts checkers to fix the position for the finals against Vikings. और इस ओवर की अगली गेंद एयरपोर्ट एंड से लेफ्ट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करेगी तुषार. अच्छी गेंद बैट का बारीक किनारा लगा और पैड पे टकराई और दोनों बैट्समैन ने 1 रन चुरा लिया. इस 1 रन के साथ रन संख्या पहुंची 35 रन्स.
अच्छी गेंद और भारी किनारा लिया, गेंद चली गई थर्ड मैन बाउंड्री की तरफ, 4 रन। और ये अच्छी गेंद थी, टप्पा खाने के बाद थोड़ी सी बाहर निकली, भारी किनारा लिया और कीपर और शॉर्ट थर्ड मैन के बीच में से चली गई गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन के लिए। 14 runs required in 4 balls with 5 wickets in hand to account checkers. 38 रन हो चुके हैं, अभी 4 गेंदों में 14 रन की जरूरत है इस मैच को जीतने के लिए। और क्रिकेट में जब तक कुछ भी नहीं कहा जा सकता तब तक आखिरी गेंद डाली नहीं जाए। फिर एक बार अच्छी गेंद, बहुत ही अच्छी गेंद, नफीतुली गेंद, गुड लाइन स्पॉट पे ऊपर गिर के थोड़ी सी हल्की सी बाहर निकली और गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों में। रन संख्या रुकी हुई 38 रन, 5 विकेट के नुकसान पे अभी 3 गेंदों में 14 रन की जरूरत। फिर एक बार लेफ्ट आर्म ओवर द विकेट, अच्छी गेंद, उतनी अच्छी विकेट कीपिंग और ये रन आउट। और ये 6ठी विकेट गिरी है। It's a very critical situation for the account checkers to win this match, until and unless they fix up with some kind of other equation. The new batsman is XYZ. He's tried to pull, but this hook up easy 2 run. The tie for the third, and it's a suicidal game for the new batsman. It's run out. अब जीतने के लिए एक गेंद में 12 रन की जरूरत है। To the opposite team that they will not going to lose anything on that. 1 ball, 12 runs to go. The final ball and white. और एक वाइट गेंद, अभी और एक गेंद करनी है, एक गेंद 11 रन। तो महिलांची टीम आणि सगळ्यांना और the end of semi-finals. और ये आउट। The HR Warriors has win this match. And they are in qualification.